Okay, I am Dhanashree Karandikar. I am going to take subject banking and finance of Com 306. The number is 306. We all know what is banking. आपल्याला बँक म्हणजे काय माहिती आहे. सुरुवातीच्या गोष्टींमध्ये बँक कशी तयार झाली किंवा बँक आली कुठून असं जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तो शब्द बँक हा कुठून निर्माण झाला बरोबर. तर त्याची थोडीशी स्टोरी दिलेली आहे. ऍक्च्युअली बँक इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड बँको. ओके, ऍक्च्युअली एक असं इंग्रजांच्या काळामध्ये एक असं टेबल मांडलं जायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैशाची देवाणघेवाण होत असेल. म्हणजे ज्यांच्याकडे एक्स्ट्रा पैसे आहेत ते लोक पैसे उधारीवर देत असत. त्याच्यामध्ये आपल्याला एक मिनिट हा तर ह्याचं नेक्स्ट पेज कसं करू. ओके, तर असं ओव्हर द टेबल एक्सचेंज व्हायचं. त्यामुळे त्याच्यावरती बेंच आणि इटालियन भाषेमध्ये बेंचला बँक असं म्हणतात आणि मग बँकोवरनं बँक हा शब्द डिराईव्ह झाला. आता बँकिंग बिझनेस कसा इव्हॉल्व्ह झाला आपल्याकडे. पूर्वी तुम्हाला माहिती असेल की जे लोक सावकार होते तर ते लोक व्याजावरती पैसे द्यायचे. तर त्यांना म्हणायचं इन्शंट बँकर्स. इन्शंट बँकर्स काय करायचे. It is difficult to trace the evolution of bank, yet the ancient times the banking business seems to have been existing. History reveals the origin of banking business with the invention of money and the exchange of money for business. Actually अशा लोकांना म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली कळणार नाहीये की कुठल्या कसं बँकिंग तयार झालं ते. पण साधारण 11th-12th सेंचुरी पासून बँकिंग बिझनेस आपल्या इथे अस्तित्वात आहे. ठीक आहे. इन इंडिया बँकिंग इज बिलीव्ड टू हॅव एक्झिस्टेड फ्रॉम एन्शंट टाइम्स. आपल्याकडे पूर्वी बार्टर सिस्टीम होती. तुम्हाला माहिती आहे का बार्टर सिस्टीम म्हणजे काय. बार्टर सिस्टीम म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे एक गोष्ट आहे आणि तुम्हाला दुसरी गोष्ट हवी आहे. उदाहरणार्थ तुमच्याकडे 2 पोती गहू आहेत आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात एक गाय हवी असेल तर गव्हाच्या बदल्यामध्ये गाय दिली जात असेल. पण त्या गाय विकणाऱ्या माणसाला सुद्धा 2 पोती गहू असणं गरजेचं होतं. 2 पोती गहू हवं असणं गरजेचं होतं. पण तसं मग शोध घ्यायला लागायचा की आपल्याकडची गाय 2 पोती गव्हासाठी कोण देणार आहे का, किंवा त्या गायवाल्या माणसाला 2 पोती गहू हवेत का, हे शोधणं खूप अवघड व्हायला लागलं. त्यामुळे एक समान करन्सी अस्तित्वात आली. एक समान करन्सी म्हणजे पूर्वी तर तांब्याची नाणी होती. त्या नाण्यांनंतर आपल्याकडे म्हणजे नाणी नोटा हळूहळू इव्हॉल्व्ह होत गेलं. ठीक आहे. आता मॉडर्न बँकिंग कोणी चालू केलं. तर मॉडर्न बँकिंग साधारण ज्यू लोकांनी चालू केलं. ज्यू लोकांमध्ये 12व्या शतकापासून आपल्याकडे बँकिंग सिस्टीम अवेलेबल आहे. पण आपल्या इथे होती का तर नव्हती. पण आपल्या इथे सावकार होते, नंतर सराफ होते, नंतर सोनार होते जे सोनं तारण ठेवायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये पैसे वापरायला द्यायचे. आता आपण बँकिंग डेफिनेशन मध्ये बघूयात की बँकची डेफिनेशन काय आहे. ठीक आहे. एक बँकची डेफिनेशन आहे, नो पर्सन ऑर बॉडी कॉर्पोरेट ऑर अदरवाइज कॅन बी अ बँकर हु डज नॉट टेक डिपॉझिट अकाउंट्स,
take current accounts, issue and pay checks drawn upon himself if and collect checks for his customers. म्हणजे काय, जे लोक आपल्याकडे कुठलीही डिपॉझिट्स घेत नाहीत, जे करंट अकाउंट ठेवत नाहीत आणि नुसते पैसे देतात वापरण्यासाठी, ते लोक बँकर होऊ शकत नाही, किंवा ते लोक किंवा ती संस्था बँक म्हणून आपण म्हणू शकत नाही. बँकची डेफिनेशन काय आहे की बँक ऍक्सेप्ट्स डिपॉझिट्स फ्रॉम पब्लिक. बँक ऍक्सेप्ट्स डिपॉझिट्स फ्रॉम पब्लिक. आता आपण सगळेच डिपॉझिट अकाउंट काढतो. नंतर दीज डिपॉझिट्स आर इन द फॉर्म ऑफ सेव्हिंग अकाउंट्स, करंट अकाउंट्स किंवा टर्म डिपॉझिट्स असतात. वेगवेगळ्या टाईपचे डिपॉझिट्स असतात. तर ती ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. नुसतं तुमच्याकडे जास्त पैसे आहेत म्हणून तुम्ही बँक म्हणू शकत नाही स्वतःला. ठीक आहे. आणि काय आहे बरं, these deposits are in the form of deposits from the public are considered as the liabilities of the bank. का बरं लायबिलिटी आहे? कारण ती आपले पैसे ते घेणार आणि आपण त्या बँकेमध्ये नुसतेच पैसे ठेवतो का? तर नाही. आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो, आपल्याला त्याच्यावर व्याज मिळतं म्हणून. पण ते व्याज कसं मिळणार? जोपर्यंत ते कर्जाऊ पैसे देत नाहीत. If they don't give that money for as a lending, then they are not able to give us interest. Okay, deposits are accepted for the purpose of lending. Only and only for the purpose of lending, a person or an institute should accept the deposits. Then only they are considered as bank. Banks use these liabilities deposits from the public to complete the transaction or to repay the loans. हे कशासाठी उघडते बँक? तर बँकेकडे जी डिपॉझिट्स असतात ती कर्जाऊ पैसे देतात आणि त्यांच्यावरती जे व्याज मिळतं त्याच्यातनं आपल्या डिपॉझिट्स वरती ते व्याज देतात. पण हे नुसतंच आपल्याला कर्जाऊ पैसे देतात आणि मग आपल्या बँकेमध्ये शून्य बॅलन्स राहतो का? तर तसं नाहीये. ऑन डिमांड बाय द डिपॉझिटर्स, द बँक्स मेक पेमेंट्स थ्रू डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर्स, चेक्स एटसेट्रा. म्हणजे तुम्ही तर खूप वेळेला बघितलंच असेल की आपल्याकडे चेक आपण देतोच लोकांना आणि मग तो चेक रिलीज करण्यासाठी सुद्धा बँकेला कंपल्सरी आहे ते की तो चेक रिलीज करणं. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत आणि मी ते कर्जाने दिलेत आणि त्यामुळे तुमचा चेक मी क्लिअर करू शकत नाही, हे उत्तर बँक देऊ शकत नाही. बँक्स कलेक्ट मनी फॉर द चेक्स डिपॉझिटेड बाय द कस्टमर्स. तर मला एक सांगा की त्या इन्स्टिट्यूशन मध्ये एखादी इन्स्टिट्यूशन जर का तुमचे चेक, तुम्हाला पैसे कर्जाऊ देत असेल, तुमचं डिपॉझिट ठेवत असेल, तुमचं पैसे घेऊन डिपॉझिट ठेवत असेल आणि त्याच्यावरती व्याज पण देत असेल, पण त्याचा मुख्य बिझनेस हा फार्मिंग आहे, तर ती इन्स्टिट्यूट बँक होऊ शकते का? तर ती इन्स्टिट्यूट बँक होऊ शकत नाही. त्याचा मुख्य पर्पज हा फक्त लोन देणे, टू लेंड मनी असाच असला पाहिजे. आता इंडिजिनस बँकर्स कोण होते? आपले पूर्वी पिढीजात बँकर्स कोण होते? तर पिढीजात बँकर्स होते सावकार, सराफ. आता त्या सावकार आणि सराफ मध्ये पण फरक आहे. जे काही लोक डिपॉझिट ऍक्सेप्ट करूनच पैसे द्यायचे आणि काही लोकांचा बिझनेस वेगळा असायचा आणि मग ते पैसे द्यायचे. ह्याच्यामध्ये इंडिजिनस बँकर्स आर दोज who accept deposits and give loans or deal in hundis or perform both the functions of providing loans and dealing in hundis. हुंडीज हे वेगळ्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्याने की तुम्ही तुमचं जे पैसे द्यायचे आहेत ते तुम्ही पोस्टपोन करू शकता. पोस्टपोन करू शकता म्हणजे काय की तुम्हाला जर का 15 तारखेला पैसे द्यायचे आहेत तर तुम्ही
आत्ता म्हणजे 15 तारखेपर्यंत जर का पैसे द्यायचे असतील तर तुम्ही आत्ता माल खरेदी करू शकता आणि 15 तारखेच्या नावाने तुम्ही हुंडी काढू शकता. हुंडी म्हणतात, चलन म्हणतात. दोन थोडेसे वेगवेगळे प्रकार आहेत. कशाचे बरं? दोन थोडेसे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्या इन्स्ट्रुमेंटचे. पण ते आपण थोड्या वेळाने शिकूयात, थोडे 2 लेक्चर्स नंतर. ओके. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार, सराफ आणि मनी लेंडर्स म्हणजे सावकार, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर तो फरक असा दिलेला आहे, एक डिपॉझिट ऍक्सेप्ट करतो आणि एक डिपॉझिट ऍक्सेप्ट करत नाही. सावकाराचा मेन बिझनेस हा वेगळा असतो आणि सराफाचा मेन बिझनेस हा कर्जाऊ पैसे देणे हाच असतो. त्यामुळे सराफाकडे डिपॉझिट ठेवू शकतो, सावकाराकडे ठेवू शकत नाही. नंतर मनी लेंडर्स हे हुंडीज मध्ये डील नाही करत. म्हणजे ते म्हणतात की आम्ही हुंडीज क्लिअर नाही करणार, तुम्ही कोणाला पैसे नंतर देणं लागत असाल तर ते आम्ही क्लिअर नाही करणार. सराफ हुंडीज मध्ये डील करतात. सावकार आणि सराफ हे ऍग्रिकल्चर वरतीच लोन देतात किंवा पर्सनल लोन देतात, पण सराफ जे असतात ते व्यापारासाठी पण लोन देतात. म्हणजे कच्च्या मालावरती किंवा मशिनरीसाठी अशासाठी सुद्धा लोन देतात. नंतर सराफ आणि सावकार याच्यामध्ये सावकाराकडे प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह दोन्ही प्रकारची लोन्स ऍक्सेप्ट करतात. म्हणजे काय की प्रोडक्टिव्ह लोन्स जी असतात ती लगेच परतावा देतात तुम्हाला, म्हणजे शॉर्ट टर्म लोन्स असतात. अनप्रोडक्टिव्ह लोन्स मध्ये तुम्हाला त्याची खात्री नसते ते पैसे परत मिळणार आहेत का नाही, पण तरी ते रिस्क घेऊन जास्त व्याजदराने त्यांना पैसे देतात, कारण त्यांचा मेन बिझनेस हा वेगळा असतो. सावकाराची लोन अमाऊंट कमी असते, म्हणजे जी रक्कम कर्जाऊ दिलेली असते ती त्याची किंमत कमी असते आणि सराफांची थोड्याफार प्रमाणात जास्त असते, कारण ते कशाच्या तरी अगेन्स्ट लोन दिलेलं असतं. Loans are given against security of goods or even personal security. And Saraf, they give loans against security of goods only. हा एक खूप महत्वाचा फरक आहे की सावकारांकडे पर्सनल सिक्युरिटी पण चालते, म्हणजे शब्दावरती लोन देतात, आणि सराफांकडे फक्त आणि फक्त गुड्स वरती, म्हणजे जे टँजिबल असेट्स आहेत त्याच्यावरतीच लोन मिळतं. सावकारांकडे मिळणारा इंटरेस्ट रेट हा सराफांपेक्षा जास्त असतो, पण सावकारांकडे तसं लोन अमाऊंट पण, लोनवरचं व्याज पण जास्त असतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे की हे दोन्हीही लोक, सावकार आणि सराफ, हे दोन्हीही लोक हे प्रायव्हेटली बिझनेस करतात. ह्यांची सरकारी यंत्रणा कुठलीही काम करत नाही यांच्यावरती. त्यामुळे आपल्याला त्या सावकारांवरती कंट्रोल करणं अवघड होऊन जातं. नंतर खूप पूर्वीपासनं हे दोन्ही लोक अस्तित्वात आहेत. बोथ ऑफ देम आर एक्झिस्टिंग फ्रॉम एन्शियंट टाइम्स. बोथ आर द फॅमिली बिझनेस. हा पूर्वंपार आलेला त्यांचा व्यवसाय असतो आणि हा साधारणतः गावांमध्ये खूप पसरलेला आहे, कारण एकदम ग्रामीण भागामध्ये बँकांना पोचता येत नाही किंवा बँका पोचण्यात अडचणी येतात आणि त्यामुळे सावकार आणि सराफांचे बिझनेस जास्त असतात. दोन्ही गोष्टींमध्ये ते पूर्वंपार चालत आलेल्याच मेथड्स वापरतात, म्हणजे काळानुरूप बदलत नाही. आणि दोन्हीही गोष्टींना, सावकार आणि सराफांना, RBI रेग्युलेशन्स नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कुठल्याही प्रकारे ते रेग्युलेट करू शकत नाही. आणि हे सगळं असून सुद्धा ग्रामीण भागामध्ये त्यांची पॉप्युलॅरिटी पुष्कळ आहे. आता ती का आहे?
कारण खूप वर्षांपासून त्याच गावामध्ये राहिलेले असल्या कारणानं प्रत्येक घरामधल्या माणसाला ते ओळखतात, पर्सनली ओळखतात, आणि म्हणून पर्सनल सिक्युरिटी घेऊन किंवा एखाद्या जमिनीच्या तुकड्यावर बिना कागदपत्रांचे ते लोन देऊ शकतात. पण त्यांना हवं ते कर्ज ते आकारणार, त्यांना हवं ते व्याज ते आकारणार, कर्ज नाही सॉरी, त्यांना हवं ते व्याज ते आकारणार, आणि त्याच्यावरती कोणाचाही धरबंध नसणार आहे, कारण आरबीआयचा कुठलाही कंट्रोल त्याच्यावरती नाही. आता हुंडीज, आता आपण फंक्शन्स बघूयात. फंक्शन्स ऑफ श्रॉप्स काय असतात. आपण डिफरन्सेस बघितले सावकार आणि श्रॉप्स काय आहेत ते. आता फंक्शन्स काय आहेत, तर डिपॉझिट ऍक्सेप्ट करणार आहेत. पब्लिक कडनं डिपॉझिट ऍक्सेप्ट करतात, मित्रांकडनं करतात, नातेवाईकांकडनं करतात, आणि त्याच्यावरती इंटरेस्ट पण देतात. आणि they accept demand deposits and term deposits. The interest rate on deposits vary from 3% to 9%. ठीक है. For example, period, amount, market conditions, relations with the customer. It is vary upon the it varies with the various factors, like what is the period for the deposit has been kept, then the amount of deposit, then what are the market conditions, and what is the relation with the customer. This all depends on the decision of the interest which is been given to deposits. Okay, then giving loans. आता याच्यामध्ये सुद्धा थोडी पार्शलिटी अशी होते की मोठ्या शेतकऱ्यांना पटकन लोन मिळतं. जे छोटे गरीब शेतकरी असतात त्यांना थोडस लोन मिळायला अडचणी येतात, का तर त्यांच्याकडे द्यायला काही मोठा जमिनीचा तुकडा नसतो, किंवा ओळख असते, जास्त प्रमाणात ओळख असते, त्याच्यावरती सुद्धा लोन मिळण्यामध्ये फरक पडतो. प्रॉमिसरी नोट घेतात, पण प्रॉमिसरी नोट म्हणजे काय, की मी तुम्हाला उधार घेतलेले पैसे हे 3 महिन्यांनी परत देईन, अशा अर्थाचा एक फॉर्म असतो, त्याला प्रॉमिसरी नोट असं म्हणतात. तर ती प्रॉमिसरी नोट हे मोठे शेतकरी पटकन देऊ शकतात, छोट्या शेतकऱ्यांकडे पैसेच नसतात, त्यामुळे ते काय देणार, आणि मग त्यांना ते पैसे मिळायला वेळ लागतो. नंतर हुंडीज तुम्हाला ऍक्च्युली बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबल असं पण असतं. बिल ट्रान्झॅक्शन, बिल बनवलेलं असतं, की हुंडीची डेफिनेशन आपण नंतर बघणार आहोत, पण त्याच्यामध्ये असं आहे की इंडियन हुंडीज आर इन सर्क्युलेशन ड्यू टू ट्रॅडिशनल यूज. They are of different types. Shroffs deal in hundies. Hundies are endorsed and used for completing financial transactions. For completing financial transactions, the rate at which hundies are exchanged is called the market rate. Are called market rate. The business of hundies done by the indigenous bankers is comparatively small. Okay. आता ह्यांची नॉन बँकिंग फंक्शन्स काय असतात बरं? Almost all indigenous bankers are traders. However, the size of trade is different for each one of them. They take undue advantage of their place in banking sector and earn profits in business. Means what? जर का तुम्हाला एखाद्याशी ओळख माहिती आहे किंवा तुम्हाला एखादा लँडलॉर्ड माहिती आहे, तर त्याला पटकन कर्ज देण्यासाठी ते
काम करतात. आणि जर का एखादा खरंच अडलेला शेतकरी असेल, गरीब शेतकरी असेल, तर त्याला ते दुय्यम स्थानावरती ठेवतात. स्वतःचा स्वार्थ सगळेच बघतात, त्यामुळे अशा प्रमाणामध्ये ते ऍडव्हान्टेज घेतात. आणि हेच होऊ नये म्हणून प्रत्येक सरकार किंवा प्रत्येक धोरण हे ग्रामीण भागामध्ये कसं काय इम्प्लिमेंट करता येईल हे बघितलं जातं. जेणेकरून गरीब शेतकऱ्याची पिळवणूक होणार नाही. आता इंडिजिनस बँकर्स वरती आरबीआयनी काहीतरी स्वतःचा काय बरं म्हणतात, डिसिप्लिन असावा असं फार वाटत होतं, की म्हणजे आपल्याला रुरल एरियामध्ये बँक ओपन होऊ शकत नाहीये, त्यामुळे आरबीआयचा काहीतरी कंट्रोल असावा असं वाटत होतं. पण ते इंडिजिनियस बँकर्स जर का आपण हटवले गावातनं, तर बँकेला काम करणं खूप अवघड होऊन जातं. कारण अजूनही शेतकरी लोकांचा किंवा गरीब लोकांचा बँक उद्योगावरती विश्वास नाही. कारण बँकेला आपल्याला खूप सारी कागदपत्र सादर करायला लागतात. आणि जे चूकही नाहीये, पण त्यांच्याकडे पूर्वंपार चालत आलेले बिझनेस असल्या कारणानं त्यांच्याकडे एवढी कागदपत्र असूच शकत नाहीत. आणि मग बँकेला सुद्धा लोन देण्यासाठी प्रॉब्लेम येतो. म्हणून ते परत सावकारांकडेच जातात. आता कंडिशन्स काय होत्या आरबीआयनी कंट्रोल ठेवण्यासाठीच्या? तर द इंडिजिनियस बँकर शुड सेपरेट द बँकिंग बिझनेस अँड ट्रेडिंग बिझनेस अँड कॉन्सन्ट्रेट ऑन बँकिंग. पण इंडिजिनियस बँकरचा सराव जे होते त्यांचा मुख्य उद्देश हा पैसे कर्जाऊ देण्याचा होता. पण जे सावकार आहेत त्यांचा बिझनेस म्हणजे त्यांचा उद्देश हा बिझनेस पैसे कर्जाऊ देण्याचा नाहीये. त्यांचा उद्योग दुसरा आहे, त्यांच्याकडे जास्त प्रमाणात पैसे आहेत, त्यामुळे ते कर्जाऊ पैसे देत आहेत. आणि त्यांनी अकाउंट्स मेंटेन ठेवली पाहिजेत. आता तोंडी बोलीवरती जे लोक पैसे देतात ते कुठले अकाउंट्स मेंटेन ठेवणार? त्यामुळे ते एकदम चिठ्ठ्या चपाट्यांवरती कामं चालतात. आणि हे दोन्हीही पॉइंट इंडिजिनियस बँकर्सना मान्य नसल्या कारणानं त्यांच्यावरती आरबीआयचा कुठलाही कंट्रोल आपण ठेवू शकत नाही. आपण बँकेची फंक्शन्स काय आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. नाही, बँकेची फंक्शन्स काय आहेत? बेसिकली बँकेची फंक्शन्स आहेत टू ऍक्सेप्ट डिपॉझिट्स अँड टू ऍडव्हान्स लोन्स. ठीक आहे, ही दोन मुख्य बँकेची फंक्शन्स आहेत. डिपॉझिट्स ऍक्सेप्ट करायची म्हणजे देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ डिपॉझिट्स, like current account, saving account, term deposit, recurring deposit. I think you all know all these types of deposits. त्याच्यामध्ये करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे ह्याचा एक छान टेबल बुक मध्ये दिलेलं आहे, ते मी स्क्रीन शेअर करते. काय दिलं त्यांनी की सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्हाला जर का सेव्हिंग मध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवायला लागेल. आणि तुम्हाला जर का चेक फॅसिलिटी हवी असेल तर त्याचाही मिनिमम बॅलन्स तुम्हाला ठेवायला लागेल. आता हे आकडे जुने आहेत, पण नवीन आकड्यानुसार 500 आणि 1000 असा फरक आहे. ठीक आहे, मग विड्रॉवल काय रूल आहे? आता पैसे विड्रॉ करायचे असतील तर आपल्या इथे जागोजागी एटीएम मशीन्स आहेत. त्याची लिमिट पण त्यांनी जास्त ठेवलेली आहे, जेणेकरून बँकेमध्ये गर्दी होणार नाही.
सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट हा कमी मिळतो, कारण तिथनं जास्त वेळेला पैसे काढता येतात आणि भरताही येतात. सेव्हिंग अकाउंट तुम्ही कितीही वेळासाठी काढू शकता, त्याचा काही फिक्स्ड पिरियड नसतो. नंतर रिकरिंग अकाउंट मध्ये काय असतं, रिकरिंग डिपॉझिट मध्ये तुम्ही एकदा ज्या डिपॉझिटनी सुरुवात केली असेल ते डिपॉझिट तुम्ही कायम त्याच ह्याच्यामध्ये, म्हणजे एकदा 100 रुपये भरले, मग एकदा 200 रुपये भरले, तर तसं नाही. मिनिमम 100 रुपये जर का भरत असाल तर 100 रुपये तुम्हाला कंटिन्युअसली तुमची मुदत संपेपर्यंत भरणं गरजेचं असतं. पण तुम्हाला त्याच्यामधनं तुम्हाला हवे तेव्हा पैसे काढून मिळू शकत नाही. आणि जर का पैसे काढून हवे असतील तर त्याला पेनल्टी लागते. टर्म डिपॉझिट काय असतं? टर्म डिपॉझिट म्हणजे तुम्हाला एक अमाऊंट जास्त वेळासाठी ठेवता येते आणि मॅच्युरिटी डेट नंतर तुम्हाला ती काढता येते. 75% ऑफ डिपॉझिट मनी हे लोन म्हणून मिळू शकतं, म्हणजे त्या अकाउंट वरती तुम्हाला 75% डिपॉझिट, म्हणजे तुमच्याकडे जर का 100 रुपयाचा टर्म डिपॉझिट असेल तर तुम्हाला 75 रुपये त्या अकाउंट वरती लोन मिळू शकतं, 75% ऑफ द डिपॉझिट मनी. म्हणजे तुम्हाला जर का लोन हवा असेल तर आय थिंक आपण आता पुढचे जे पॉइंट्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरला बघूया, म्हणजे मंडेला. तोपर्यंत तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. सर